हॅलो स्टुडंट्स, आपला टॉपिक चालू आहे लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन, बरोबर आहे. आणि लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनचं जवळपास हॅलो स्टुडंट्स, आपला टॉपिक चालू आहे लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन आणि त्याच टॉपिकला मी कंटिन्यू करतो आहे. बघा, आजचं फर्स्ट प्रॉब्लेम आहे x रेस टू दी पॉवर a प्लस x रेस टू दी पॉवर x प्लस a रेस टू दी पॉवर x. याच्या अगोदर आपण दोन फंक्शनचं डिफरन्शिएशन केलं आहे. इथं तीन फंक्शन आहे, मी तीन कन्सिडर करावं लागेल, बरोबर आहे. पहिल्याला u कन्सिडर करायचं, दुसऱ्याला v आणि तिसऱ्याला w कन्सिडर करतो आहे, बरोबर आहे. बघा, दिलेलं फंक्शन हे y कन्सिडर करतो आहे. हिअर लेट here y is equal to x raised to the power a plus x raised to the power x plus a raised to the power x. y is equal to x raised to the power a plus x raised to the power x plus a raised to the power x. याला u कन्सिडर करतो आहे, याला v आणि याला w कन्सिडर करतो आहे. मीन्स लेट u इज इक्वल टू let u is equal to x raised to the power a, v is equal to x raised to the power x, and w is equal to a raised to the power x. u x raised to the power a, v x raised to the power x, w is equal to a raised to the power x, a raised to the power x, बरोबर आहे. Hence काविन y is equal to u plus v plus w, u plus v plus w. आता याला करायचं डिफरन्शिएट. नाउ डिफरन्शिएट बोथ साइड्स. हिअर डिफरन्शिएट बोथ साइड्स, डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x. मग काय होते, dy बाय dx इज इक्वल टू du बाय dx प्लस dv बाय dx प्लस dw बाय dx. dw बाय dx इक्वेशन नंबर फर्स्ट. काय केलं, पहिल्याला u, दुसऱ्याला v आणि तिसऱ्याला w कन्सिडर केलं. नाव y इज इक्वल टू u प्लस v प्लस w झाला. आता याला करायचं डिफरन्शिएट. नाउ डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x. मी dy बाय dx, du बाय dx प्लस dv बाय dx प्लस dw बाय dx एक एक घ्यायचं आहे. नाउ हिअर u इज इक्वल टू x रेस टू दी पॉवर a, u इज इक्वल टू x रेस टू दी पॉवर. आता याला डिफरन्शिएट करा, डायरेक्ट डिफरन्शिएट करा. फंक्शनचा पॉवर फंक्शन नाही, इथे हा कॉन्स्टंट आहे, a इज अ कॉन्स्टंट. ए काय आहे, कॉन्स्टंट आहे. मग डी डी एक्स ऑफ यक्स रेस टू दी पॉवर एन चा फॉर्म्युला यूज करायचा, कोणता, एन एक्स रेस टू दी पॉवर एन मायनस वन. बरोबर सर, इथं तर फंक्शनचा पॉवर फंक्शन आहे, ए इज नॉट अ फंक्शन, इट इज अ कॉन्स्टंट. ओके, याला डायरेक्ट डिफरन्शिएट करा. नाउ डिफरन्शिएट बोथ साइड्स, डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x. च्या रिस्पेक्ट मध्ये डिफरन्शिएट करा. दॅट इज अ du बाय dx इज इक्वल टू काय याचा फॉर्म्युला, ddx ऑफ x रेस टू दी पॉवर a, du बाय dx इज इक्वल टू काय विन a x रेस टू दी पॉवर a मायनस वन. याला म्हणायचं इक्वेशन सेकंड. इक्वेशन सेकंड, बरोबर आहे. नाउ फी इज इक्वल टू x रेस टू दी पॉवर x. इथे लिहितो आहे सिमिलरली दॅट इज v इज इक्वल टू x रेस टू दी पॉवर x. आता इथे फंक्शनचा पॉवर फंक्शन आहे, मग दोन्ही साईडचा काय घ्यायला लागेल, लॉग. Now taking a log of both sides, दोन्ही साईडचा काय घ्यायचा, लॉग. नाउ टेकिंग
लॉग ऑफ बोथ साइड्स, दोन्ही साईडचा लॉग घेतो आहे, बरोबर आहे. मग काय होईल, लॉग व्ही इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स रेस टू दी पॉवर एक्स, लॉग ऑफ एक्स रेस टू दी पॉवर एक्स. नाव बाय द रूल्स ऑफ लॉगॅरिथम काय बनेला, एक्स लॉग एक्स, काय बनेल, एक्स लॉग एक्स. आता याला करायचं डिफरन्शिएट. नाव डिफरन्शिएट बोथ साइड्स, डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, एक्सच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट करा. मग काय इथे डी डी एक्स ऑफ लॉग ऑफ व्ही इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ एक्स लॉग एक्स, डी डी एक्स ऑफ एक्स लॉग एक्स. लॉग व्हीची डेरिव्हेटिव्ह 1 व्ही, व्हीची एक्सच्या रिस्पेक्ट डी व्ही बाय डी एक्स. इथे प्रॉडक्ट फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. नाव व्हीचं ट्रान्सफर, मग काय आलं, डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू व्ही, हिअर एक्स लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 एक्स प्लस लॉग एक्स, एक्सची एक्सच्या रिस्पेक्टमध्ये 1, एक्स एक्स काय झाले कॅन्सल, डी व्ही बाय डी एक्स, इथे व्हीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, एक्स रेस टू दी पॉवर एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स. याला म्हणायचं व्हीची व्हॅल्यू काय पुटअप केली, एक्स रेस टू दी पॉवर एक्स, हा इक्वेशन नंबर झालं 3rd. आणि व्हीची व्हॅल्यू इथे लिहितो आहे इक्वेशन नंबर 4 आणि व्हीची व्हॅल्यू कशावरून लिहिली, फ्रॉम इक्वेशन 3, कशावरून, फ्रॉम इक्वेशन 3. ओके. नाव डी व्ही बाय डी एक्स झाला. अँड आता राहिला डब्ल्यू, डब्ल्यू इज इक्वल टू काय आहे, ए रेस टू दी पॉवर एक्स, डब्ल्यू इज इक्वल टू ए रेस टू दी पॉवर एक्स. याला डिफरन्शिएट करा. नाव डिफरन्शिएट बोथ साइड्स, डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय लिहिते, डी डब्ल्यू बाय डी एक्स इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ ए रेस टू दी पॉवर एक्स. मीन्स डी डब्ल्यू बाय डी ए रेस टू दी पॉवर एक्सचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे ए रेस टू दी पॉवर एक्स इंटू लॉग ऑफ ए, इक्वेशन नंबर 5, इक्वेशन नंबर 5. बघा इक्वेशन सेकंड वरून डी यू बाय डी एक्सची व्हॅल्यू, इक्वेशन 4 वरून डी व्ही बाय डी एक्स, इक्वेशन 5 वरून डी डब्ल्यू बाय डी एक्सची व्हॅल्यू कुठे पुटअप करा, इक्वेशन फर्स्टमध्ये. मीन्स फ्रॉम इक्वेशन 2, 4 and 5, फ्रॉम इक्वेशन 2, 4 and 5 काय झालं, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी यू बाय डी एक्सची व्हॅल्यू हिअर ए एक्स रेस टू दी पॉवर ए मायनस 1, डी व्ही बाय डी एक्सची व्हॅल्यू एक्स रेस टू दी पॉवर एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स आणि डी डब्ल्यू बाय डी एक्सची व्हॅल्यू ए रेस टू दी पॉवर एक्स इंटू लॉग ऑफ ए, दॅट्स डी वाय बाय डी एक्स. काय झालं ते, डी वाय बाय डी एक्स. बघा दिलेलं फंक्शन काय कन्सिडर करतोय, एक्स रेस टू दी पॉवर ए प्लस एक्स रेस टू दी पॉवर ए प्लस एक्स रेस टू दी पॉवर एक्स प्लस ए रेस टू दी पॉवर एक्स. ओके. याला यू कन्सिडर करतो, याला व्ही आणि याला डब्ल्यू. यू इज इक्वल टू एक्स रेस टू दी पॉवर ए, व्ही इज इक्वल टू एक्स रेस टू दी पॉवर एन, डब्ल्यू इज इक्वल टू ए रेस टू दी पॉवर एक्स. मी वाय इज इक्वल टू यू प्लस व्ही प्लस डब्ल्यू डिफरन्शिएट करायचं एक्सच्या रिस्पेक्टमध्ये डी वाय बाय डी एक्स, डी यू बाय डी एक्स प्लस डी व्ही बाय डी एक्स प्लस डी डब्ल्यू बाय डी एक्स. इक्वेशन फर्स्ट ना पहिलं घेतो आहे यू इज इक्वल टू एक्स रेस टू दी पॉवर ए. इट इज नॉट
फंक्शनचा पॉवर फंक्शनने याच्यामध्ये मी एक्स रेस टू दी पॉवर यांची फॉर्म्युला यूज करायचा एन एक्स रेस टू दी पॉवर एन -1 पण डी यू बाय डी 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 एक्स ऑफ एक्स रेस टू दी पॉवर ए डी यू बाय डी एक्स ए एक्स रेस टू दी पॉवर ए -1 इक्वेशन नंबर सेकंड. सिमिलरली व्ही घेतो आहे एक्स रेस टू दी पॉवर एक्स. आता इथे फंक्शनचा पॉवर फंक्शन आहे दोन्ही साईडचा घ्यायचा लॉग टेकिंग लॉग ऑफ बोथ साइड्स log v is equal to log of x raised to the power x by the rules of logarithm कारण x log x log v is equal to x log x याला डिफरन्शिएट करायचं x च्या रिस्पेक्टमध्ये d dx of log v is equal to d dx of x log x log v ची 1/v v ची x च्या रिस्पेक्ट dv by dx product rule first function to derivative of second function plus second function derivative of first function dv by dx v च इथे ट्रान्सफर x log x ची 1/x प्लस log x x ची x च्या रिस्पेक्टमध्ये 1 dv by dx v ची व्हॅल्यू x रेस टू दी पॉवर x इंटू 1 प्लस log x याला म्हणायचं इक्वेशन नंबर 4 आणि ही जी v ची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली कुठून गेली फ्रॉम इक्वेशन नंबर 3. लास्ट घेतो w इज इक्वल टू a रेस टू दी पॉवर x याला डायरेक्ट डिफरन्शिएट करा a रेस टू दी पॉवर x चा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला differentiate both sides with respect to x dw by dx or d dx of a raised to the power x में dw by dx equal to a raised to the power x into log of a हे झालं इक्वेशन नंबर 5. इक्वेशन नंबर सेकंड इक्वेशन नंबर 4 आणि इक्वेशन नंबर 5 हा इक्वेशन सेकंड हा इक्वेशन 4 आणि इक्वेशन 5 इक्वेशन 2 वरून a du by dx ची व्हॅल्यू इक्वेशन 4 वरून dv बाय dx इक्वेशन 5 वरून dw बाय dx ची व्हॅल्यू कुठे सबस्टिट्यूट करा इक्वेशन 1 मध्ये dy बाय dx ax रेस टू द पॉवर a -1 प्लस x रेस टू द पॉवर x इंटू लॉग ऑफ x प्लस a रेस टू द पॉवर x इंटू लॉग ऑफ a दैट्स dy बाय dx dy बाय dx. अंडरस्टँड? समजलं बेटा? प्रॉब्लेम समजलं सर्वांना? ओके नाउ रेडो. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे हियर x रेस टू द पॉवर e प्लस x रेस टू द पॉवर x प्लस e रेस टू द पॉवर x प्लस e रेस टू द पॉवर e. बघा याच्यामध्ये 4 फंक्शन आहे बरोबर नाही? 4 कन्सिडर पहिला u v w आणि लास्टला घ्यायचं z. काय घ्यायचं? z. बघा दिलेल्या फंक्शनला कन्सिडर करतो मी पहिले y. नाउ लेट here y is equal to x raised to the power e plus x raised to the power x plus e raised to the power x plus e raised to the power e. Now let u is equal to x raised to the power e, y is equal to x raised to the power x, v is equal to w is equal to e raised to the power x and here z is equal to e raised to the power e. Z is equal to e raised to the power e means y is equal to x plus y is equal to u plus v plus w plus z. y is equal to u plus v plus w plus z. आता याला करायचं डिफरन्शिएट. नाउ डिफरन्शिएट बोथ साइड्स. डिफरन्शिएट बोथ साइड्स with respect to x. dy by dx is equal to du by dx plus dv by dx plus dw by dx plus dz by dx. dz by dx याला म्हणायचं इक्वेशन नंबर फर्स्ट. हे झालं. याला u कन्सिडर केलं, याला v, याला w आणि याला z. बरोबर आहे. आता एक एक घ्यायचं. नाउ u इज इक्वल टू काय आहे? x रेस टू दी पॉवर v e. x रेस टू दी पॉवर e. इथे x रेस टू दी पॉवर यांचा फॉर्म्युला यूज करायचा. मग याला करायचं डिफरन्शिएट. नाउ डिफरन्शिएट बोथ साइड्स. डिफरन्शिएट both sides
with respect to x, that is du by dx is equal to d dx of x raised to the power e. du by dx is equal to काय होईल e x raised to the power e minus 1. याला म्हणायचं इक्वेशन नंबर सेकंड. काय काढलं du by dx. सिमिलरली बरोबर आहे. सिमिलरली फी घ्या. फी इज इक्वल टू एक्स रेस टू दी पॉवर एक्स. फी इज इक्वल टू एक्स रेस टू दी पॉवर एक्स. इथे फंक्शनचा पॉवर फंक्शन आहे. फंक्शनचा पॉवर फंक्शन आहे. दोन्ही साईडचा काय घ्यायला लागेल लॉग. नाउ टेकिंग अ लॉग ऑफ बोथ साइड्स. टेकिंग अ लॉग ऑफ बोथ साइड्स. दोन्ही साइडचा लॉग घ्या. काय लॉग व्ही इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स रेस टू दी पॉवर एक्स. दॅट इज लॉग व्ही इज इक्वल टू एक्स लॉग एक्स. लॉग व्ही इज इक्वल टू एक्स लॉग एक्स. याला करायचं डिफरन्शिएट. नाउ डिफरन्शिएट बोथ साइड्स. डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. बरोबर आहे. मग काय होईल इथे डी डी एक्स ऑफ लॉग व्ही इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ एक्स लॉग एक्स. डी डी एक्स ऑफ एक्स लॉग एक्स. लॉग व्ही ची डेरिव्हेटिव्ह पहिले 1 अपॉन व्ही. व्ही ची एक्सच्या रिस्पेक्टमध्ये डी व्ही बाय डी एक्स. इथं काय यूज कर प्रॉडक्ट रूल. फर्स्ट फंक्शन इंटू डेरिवेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिवेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. दॅट इज डी व्ही बाय डी एक्स इकडे व्ही. हिअर एक्स लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स प्लस लॉग एक्स. एक्सची एक्सच्या रिस्पेक्टमध्ये 1. एक्स एक्स कॅन्सल. डी व्ही बाय डी एक्स. व्हीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. एक्स रेस टू दी पॉवर एक्स. ब्रॅकेटमध्ये काय राहिलं 1 प्लस लॉग एक्स. 1 प्लस लॉग एक्स. बरोबर आहे. याला म्हणायचं इक्वेशन नंबर 4. आता ही व्हीची व्हॅल्यू कुठून सबस्टिट्यूट केली इक्वेशन 3 वरून. फ्रॉम इक्वेशन 3. फ्रॉम इक्वेशन 3 डी व्ही बाय डी एक्स. बरोबर आहे. अँड झेड इज इक्वल टू डब्ल्यू इज इक्वल टू ई रेस टू दी पॉवर एक्स. डब्ल्यू इज इक्वल टू ई रेस टू दी पॉवर. डायरेक्ट ई रेस टू दी पॉवर एक्सचा फॉर्म्युला यूज करा. नाउ डिफरन्शिएट बोथ साइड्स. Here differentiate both sides with respect to x. बरोबर आहे. dw बाय dx ई रेस टू दी पॉवर एक्स ची डेरिव्हेटिव्ह ई रेस टू दी पॉवर एक्स. एक स्टेप जास्त करू का करून घेतो. डी डी एक्स ऑफ ई रेस टू दी पॉवर एक्स मीन dw बाय dx इज इक्वल टू ई रेस टू दी पॉवर एक्स. इक्वेशन नंबर झालं 5th. इक्वेशन नंबर 5th. अँड लास्ट पॉइंट आहे दॅट इज अ झेड. झेड इज इक्वल टू ई रेस टू दी पॉवर ई. ई रेस टू दी पॉवर ई इज अ कॉन्स्टंट. कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह असते 0. किती असते 0. मग याला करायचं डिफरन्शिएट. Now differentiate both sides. Differentiate both sides with respect to x. बरोबर आहे. मग काय झालं डी झेड बाय डी एक्स इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ ई रेस टू दी पॉवर ई. ई रेस टू दी पॉवर ई इज अ कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह झाली 0.
dz बाय dx इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर झालं 6. इक्वेशन नंबर 6 झालं. बघा 2 वरून du बाय dx ची व्हॅल्यू, 4 वरून dv बाय dx ची व्हॅल्यू, 5th वरून dw बाय dx ची व्हॅल्यू, 6 मधून dz बाय dx ची व्हॅल्यू कुठे सबस्टिट्यूट करा, इक्वेशन फर्स्ट मध्ये. मग काय येईल, फ्रॉम इक्वेशन 2, 4, 5 and 6. From equation 2, 4, 5 and 6, dy by dx is equal to du by dx ची व्हॅल्यू ex raised to the power e minus 1 plus dv by dx ची व्हॅल्यू x raised to the power x into 1 plus log x plus dw by dx ची व्हॅल्यू e raised to the power x and dz by dx ची व्हॅल्यू 0. That is dy by dx is equal to ex raised to the power e minus 1 plus x raised to the power x into 1 plus log x plus e raised to the power x. That's dy by dx. काय झाला हा, dy by dx. ओके. बघा दिलेलं फंक्शन y कन्सिडर करतोय, y इज इक्वल टू x रेस टू द पॉवर e प्लस x रेस टू द पॉवर x प्लस e रेस टू द पॉवर x प्लस e रेस टू द पॉवर e. याला u, याला v, याला w आणि याला z कन्सिडर केलं. मग y इज इक्वल टू u प्लस v प्लस w प्लस z झालं. ओके. आता याला करायचं डिफरन्शिएट. नाव डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x, dy by dx, du by dx plus dw, dv by dx plus dw by dx plus dz by dx. इक्वेशन नंबर फर्स्ट. नाव u इज इक्वल टू x रेस टू द पॉवर e. याला डिफरन्शिएट करायचं xच्या रिस्पेक्टमध्ये, du बाय dx ddx ऑफ x रेस टू द पॉवर e, du बाय dx ex रेस टू द पॉवर e मायनस 1 आणि ddx ऑफ x रेस टू द पॉवर यांचा फॉर्म्युला. इक्वेशन नंबर सेकंड घेतोय v इज इक्वल टू x रेस टू द पॉवर x. इक्वेशन थर्ड, फंक्शनचा पॉवर फंक्शन आहे अशा दोन्ही साईडचा काय घ्यायचा, लॉग, टेकिंग लॉग ऑफ बोथ साइड्स. लॉग v इज इक्वल लॉग ऑफ x रेस टू द पॉवर x. लॉग v इज इक्वल टू x लॉग x. बरोबर आहे. याला करायचं डिफरन्शिएट. नाव डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x, ddx ऑफ लॉग v इज इक्वल टू ddx ऑफ x लॉग x. लॉग v ची डेरिव्हेटिव्ह 1/v, v ची x च्या रिस्पेक्टमध्ये dv बाय dx. इथे यूज करायचा प्रॉडक्ट रूल. फर्स्ट फंक्शन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. dv बाय dx v चं ट्रान्सफर केलं. हिअर x लॉग x ची 1/x, लॉग x ची x च्या रिस्पेक्टमध्ये 1. dv बाय dx याची v ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली x रेस टू द पॉवर x. इथे x x कॅन्सल, 1 प्लस लॉग x. इक्वेशन 4 कशाने लिहिलं, इक्वेशन 3 वरून. आणि w इज इक्वल टू e रेस टू द पॉवर x. याला डिफरन्शिएट करायचं x च्या रिस्पेक्टमध्ये, dw बाय dx इक्वल ddx ऑफ e रेस टू द पॉवर x, dw बाय dx इक्वल e रेस टू द पॉवर x. इक्वेशन नंबर झाला 5th. ओके. अँड z इज इक्वल e रेस टू द पॉवर e, e रेस टू द पॉवर e इज अ कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह असते 0. नाउ differentiate both sides with respect to x, dz by dx ddx of e raised to the power e, dz by dx e raised to the power e is 0. From equation 2, 4, 5 and 6, 2 वरून du by dx ची व्हॅल्यू, 4 वरून dv by dx ची व्हॅल्यू, 5th वरून dw by dx ची व्हॅल्यू, 6 वरून dz by dx ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करायच्या. मीन्स फ्रॉम इक्वेशन 1, 2, 4, 5 and 6, dy by dx is equal to ex raised to the power e minus 1 plus x raised to the power 1 plus log x plus e raised to the power x plus 0. That dy by dx is equal to ex raised to the power e minus 1 plus x raised to the power x into 1 plus log x plus e raised to the power x. That's dy by dx. dy by dx. Understand? समजलं बेटा? समजून राहिलं सर्वांना? कोणाला प्रॉब्लेम आहे? नहीं है? प्लीज राइट डाउन. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे
10 raised to the power x raised to the power x plus here x raised to the power x raised to the power 10 plus x raised to the 10 raised to the power x. 3 याला u याला v आणि याला w कन्सिडर करायचं. बघा दिलेल्या फंक्शनला कन्सिडर करतोय पहिले y. नाउ लेट here y is equal to 10 raised to the power x raised to the power x plus x raised to the power x raised to the power 10 plus x raised to the power 10 raised to the power x. बरोबर आहे. याला u याला v आणि याला w कन्सिडर करतोय. लेट u is equal to 10 raised to the power x raised to the power x plus आ जाला u v is equal to x raised to the power 10 x raised to the power x raised to the power 10 and w is equal to x raised to the power 10 raised to the power x. Hence y is equal to u plus v plus w. y is equal to u plus v plus w. आता याला करायचं आहे डिफरन्शिएट. नाउ डिफरन्शिएट बोथ साइड्स. डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्सच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट करा. मग काय होईल dy बाय dx इज इक्वल टू du बाय dx प्लस dv by dx प्लस dw by dx. याला म्हणतोय इक्वेशन नंबर फर्स्ट. याला म्हणतोय इक्वेशन नंबर फर्स्ट. नाव एक एक घ्यायचं आहे. नाव u इज इक्वल टू 10 raised to the power x raised to the power x. बरोबर आहे. बघा दोन्ही साईडचा घ्यायचा लॉग कारण फंक्शनचा पॉवर फंक्शन आहे. मग काय होईल टेकिंग लॉग ऑफ बोथ साइड्स. टेकिंग लॉग ऑफ बोथ साइड्स. लॉग u इज इक्वल टू लॉग ऑफ काय होईल 10 raised to the power x raised to the power x. log u is equal to by the rules of logarithm काय होईल x raised to the power x into log of 10 into log. पुन्हा फंक्शनचा पॉवर फंक्शन आहे म्हणजेच पुन्हा काय घ्यायला लागेल त्याचा लॉग. काय घ्यायला लागेल त्याचा लॉग घ्यायला लागेल. बरोबर आहे. नाउ अगेन टेकिंग लॉग ऑफ बोथ साइड्स. हियर टेकिंग log of both sides. Taking a log of both sides. दोन्ही साइडचा लॉग घ्या. मग काय log of log u is equal to log of x raised to the power x into log of 10 by the rules of logarithm log a into b, that log a plus log b. log of log u is equal to log of x raised to the power x plus log of log 10. log of log 10 बरोबर आहे. दॅट इज log of log u. प्रॉब्लेम मोठा आहे व्यवस्थित लक्ष द्या. log of log u is equal to मग काय होईल इथे x log x by the rules of logarithm x log x plus log of log 10. log of log 10 बरोबर आहे. याला करायचं डिफरन्शिएट. हियर डिफरन्शिएट बोथ साइड्स. डिफरन्शिएट बोथ साइड्स with respect to x. log of log u, that is 1 upon log u. 1 upon log u into ddx of log u. 1 upon log u into ddx of log u. बरोबर आहे.
इज इक्वल टू ddx of x log x plus ddx of log 10 ddx of log 10 बरोबर आहे. मग इथे 1 अपॉन log u. नाव log u ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन u आणि u ची xच्या रिस्पेक्टमध्ये du बाय dx. इथं काय यूज करा प्रॉडक्ट रूल. फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. दिस इज अ कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0. बरोबर आहे. नाव du बाय dx ची व्हॅल्यू फाइंड करायची. याचं ट्रान्सफर करा u log u इंटू x log x ची 1 अपॉन x प्लस log x ची xच्या रिस्पेक्टमध्ये x कॅन्सल. हिअर du बाय dx इज इक्वल टू u ची व्हॅल्यू 10 raised to the power x raised to the power x into log of 10 raised to the power x raised to the power x into 1 plus log x 1 plus log x 1 plus log x. बरोबर आहे. याला म्हणायचं इक्वेशन नंबर 3. आणि ही जी व्हॅल्यू आहे u ची कशावरून लिहिली फ्रॉम इक्वेशन 2. कशावरून लिहिली फ्रॉम इक्वेशन 2 वरून लिहिली फ्रॉम इक्वेशन 2. बरोबर आहे. हा झाला du बाय dx. सिमिलरली सेकंड घेतो आहे v. सिमिलरली v इज इक्वल टू x रेस टू दी पॉवर x रेस टू दी पॉवर 10 x रेस टू दी पॉवर x रेस टू दी पॉवर 10. काय करायचं दोन्ही साईडचा घ्यायचा लॉग. काय घेतोय दोन्ही साईडचा लॉग टेकिंग लॉग ऑफ बोथ साइड्स. दोन्ही साईडचा लॉग टेकिंग लॉग ऑफ बोथ साइड्स दॅट इज अ लॉग v इज इक्वल टू लॉग ऑफ x रेस टू दी पॉवर x रेस टू दी पॉवर 10. log v इज इक्वल टू x रेस टू दी पॉवर 10 इंटू लॉग ऑफ x. x रेस टू दी पॉवर 10 इंटू लॉग ऑफ x. आता याला करायचं डिफरन्शिएट. काय करता याला डिफरन्शिएट. नाउ डिफरन्शिएट बोथ साइड्स. डिफरन्शिएट बोथ साइड्स. डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x. च्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट करा. मग काय होईल ddx ऑफ log v इज इक्वल टू ddx ऑफ x रेस टू दी पॉवर 10 इंटू लॉग ऑफ x. x रेस टू 10 इंटू लॉग ऑफ x. लॉग v ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन v. v ची xच्या रिस्पेक्टमध्ये dv बाय dx. इथे यूज करा प्रॉडक्ट रूल. फर्स्ट फंक्शन इंटू डेरिवेटिव ऑफ सेकंड फंक्शन ddx ऑफ log x प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिवेटिव ऑफ फर्स्ट ddx ऑफ x रेस टू द पॉवर 10. नाउ dv बाय dx फीचं करायचं ट्रान्सफर. मग हिअर x रेस टू द पॉवर 10 इंटू log x ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x प्लस log ऑफ x इंटू x रेस टू द पॉवर 10 ची डेरिव्हेटिव्ह 10x रेस टू द पॉवर 9. dv बाय dx इज इक्वल टू v ची व्हॅल्यू x रेस टू द पॉवर x रेस टू द पॉवर 10. हा गेला यातला एक गेला मीन्स x रेस टू द पॉवर 9 प्लस 10x रेस टू दी पॉवर 9 इंटू लॉग ऑफ x. लॉग ऑफ x बरोबर आहे.
ही व्हीची व्हॅल्यू, दॅट्स इक्वेशन नंबर 4. आणि कशावरून लिहिलं, हे झालं इक्वेशन नंबर 5. आणि हे लिहिलं आहे आपण व्हीची व्हॅल्यू फ्रॉम इक्वेशन 4. कशावरून, व्हीची इक्वेशन 4. du बाय dx dv बाय dx काढला. आता काय राहिलं आपलं, काय राहिलं, दॅट इज x 10 raised to the power x, and here w is equal to here x raised to the power 10 raised to the power x. दोन्ही साइडचा घ्यायचा लॉग. नाउ टेकिंग अ लॉग ऑफ बोथ साइड्स, दोन्ही साइडचा लॉग, मग काय होईल, log w is equal to log of x raised to the power 10 raised to the power x. x raised to the power 10 raised to the power x. Log w is equal to 10 raised to the power x into log of x. बरोबर, log of x याला म्हणायचं इक्वेशन नंबर 6. इक्वेशन नंबर 6 बरोबर आहे. log w 10 raised to the power x into log of x. आता याला करायचं डिफरन्शिएट. नाउ डिफरन्शिएट बोथ साइड्स, डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x. मग हे काय झालं इथे, ddx ऑफ log w is equal to ddx of 10 raised to the power x into log of x. 10 raised to the power x into log of x. लेफ्ट साइडला काय यूज करा, प्रॉडक्ट रूल, दॅट इज log w ची 1/w आणि w ची x च्या रिस्पेक्टमध्ये dw बाय dx. इथे प्रॉडक्ट रूल, फर्स्ट फंक्शन into derivative of second function plus second function into derivative of first function. Derivative of first function to derivative of second function plus second function into derivative of first function. Derivative of first function बरोबर आहे. मग काय होईल इथे, dw बाय dx बरोबर आहे, w चं ट्रान्सफर. मग इथे 10 raised to the power x, log x ची डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस log of x 10 raised to the power x ची डेरिव्हेटिव्ह 10 raised to the power x into log of 10. म्हणजे कोणता फॉर्म्युला यूज केला, ddx ऑफ a raised to the power x चा ddx ऑफ a raised to the power x, a raised to the power x into log of a. Now dw by dx, w ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा इक्वेशन 6 वरून, x raised to the power 10 raised to the power x into 10 raised to the power x upon x plus 10 raised to the power x into log of 10 into log of x. याला म्हणायचं, याला म्हणतो आहे इक्वेशन नंबर 7. आणि ही जी w ची व्हॅल्यू लिहिली आहे ती कशावरून लिहिली, फ्रॉम इक्वेशन 6. फ्रॉम इक्वेशन 6 बघा, इक्वेशन 3 वरून du बाय dx ची व्हॅल्यू, इक्वेशन 5 वरून dv बाय dx ची व्हॅल्यू, इक्वेशन 7 वरून dw बाय dx ची व्हॅल्यू कुठे पुटअप करायची, इक्वेशन 1 मध्ये. From equation 1, 3, 5 and 7. 1, 3, 5 and 7, that is a dy by dx is equal to du by dx ची व्हॅल्यू 10 raised to the power x raised to the power x बरोबर आहे. 10 x raised to into log of 10 raised to the power x raised to the power x into 1 plus log x plus dv by dx ची व्हॅल्यू x raised to the power x raised to the power 10.
here x raised to the power 9 plus 10x raised to the power 9 into log of x plus dw by dx value x raised to the power 10 raised to the power x 10 raised to the power x upon x plus 10 raised to the power x into log of 10 into log of x, that's dy by dx. dy by dx प्रॉब्लेम मोठे आहे बघा. दिलेलं प्रॉब्लेम कोणता आहे 10 रेस टू द पॉवर एक्स रेस टू द पॉवर एक्स प्लस एक्स रेस टू 10 प्लस एक्स रेस टू द पॉवर 10 रेस टू द पॉवर एक्स. याला यू याला व्ही आणि याला डब्ल्यू कन्सिडर केलं. मग वाय इज इक्वल टू यू प्लस व्ही प्लस डब्ल्यू. वाय इज इक्वल टू यू प्लस व्ही प्लस डब्ल्यू. त्याला काय करा डिफरन्शिएट. नाउ डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. dy by dx du by dx plus dv by dx plus dw by dx इक्वेशन फर्स्ट एक एक घेतो आहे. u इज इक्वल टू 10 रेस टू द पॉवर एक्स रेस टू द पॉवर एक्स. या आता पॉवर फंक्शनचा पॉवर फंक्शन आहे म्हणजे घ्यायचा दोन्ही साईडचा लॉग. टेकिंग लॉग ऑफ बोथ साइड्स लॉग यू लॉग ऑफ 10 एक्स रेस टू द पॉवर एक्स बाय द रूल्स ऑफ लॉगॅरिथम एक्स रेस टू द पॉवर एक्स इंटू लॉग ऑफ 10. याला आता पुन्हा हे फंक्शनचा पॉवर फंक्शन आहे म्हणजे दोन्ही साईडचा घ्यायचा लॉग. टेकिंग लॉग ऑफ बोथ साइड्स लॉग ऑफ लॉग यू इज लॉग ऑफ एक्स रेस टू द पॉवर एक्स इंटू लॉग ऑफ 10. लॉग ऑफ लॉग यू लॉग ए इंटू बीचा फॉर्म्युला लॉग ए प्लस लॉग बी लॉग ऑफ एक्स रेस टू द पॉवर एक्स प्लस लॉग ऑफ लॉग 10. लॉग ऑफ लॉग यू इथं बाय द रूल्स ऑफ लॉगॅरिथम एक्स लॉग एक्स प्लस लॉग ऑफ लॉग 10. आता याला करायचं डिफरन्शिएट कोणाच्या रिस्पेक्टमध्ये एक्सच्या. log of log me 1 upon log u into ddx of log u ddx of x log x plus ddx of log 10. 1 upon log u ची पहिले 1 upon u ची x च्या रिस्पेक्ट du by dx. इथं प्रॉडक्ट फर्स्ट फंक्शन डेरिवेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन डेरिवेटिव्ह ऑफ फर्स्ट. दिस इज अ कॉन्स्टंटची डेरिवेटिव्ह 0. du by dx u log u चं ट्रान्सफर x log x ची 1 upon x लॉग एक्स ची एक्सच्या रिस्पेक्टमध्ये 1. du बाय dx 10 रेस टू एक्स रेस टू द पॉवर एक्स लॉग ऑफ 10 रेस टू द एक्स रेस टू द पॉवर एक्स कॅन्सल 1 प्लस लॉग एक्स. इक्वेशन नंबर 3 ही यू ची व्हॅल्यू कुठून सबस्टिट्यूट केली इक्वेशन सेकंडवरून. सिमिलरली व्ही इज इक्वल टू एक्स रेस टू द पॉवर एक्स रेस टू द पॉवर 10 इक्वेशन 4. दोन्ही साईडचा घेतला लॉग लॉग व्ही इज इक्वल लॉग ऑफ एक्स रेस टू द पॉवर एक्स रेस टू द पॉवर 10 log v x raised to the power 10 into log of x by the rules of logarithm. तर याला करायचं डिफरन्शिएट. नाउ डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x ddx of log v ddx of x raised to the power 10 into log of x. इथे पुन्हा यूज करायला लागेल प्रॉडक्ट रूल. नाउ 1 upon v ddx of log 1 upon log v ची पहिले 1 upon v ची x च्या रिस्पेक्टमध्ये dv by dx product of first function into derivative of second plus second function derivative of first dv by dx v चा ट्रान्सफर x raised to the power 10 log x ची 1 upon x plus log x इथे ddx of x raised to the power n चा फॉर्म्युला यानी raised to n minus 1 10x raised to the power 9 dv by dx v चा ट्रान्सफर x raised to 10 इथं x कॅन्सल मग राहिलं इथे 9 x raised to the power 9 प्लस 10x रेस टू 9 लॉग ऑफ एक्स इक्वेशन 5 कशावर लिहिलं इक्वेशन 4 वरून. w इज इक्वल टू एक्स रेस टू द पॉवर 10 रेस टू द पॉवर एक्स दोन्ही साईडचा घ्यायचा लॉग. लॉग w इज लॉग ऑफ एक्स रेस टू 10 रेस टू द पॉवर एक्स लॉग w 10 रेस टू द पॉवर एक्स इंटू लॉग ऑफ एक्स. याला करायचं डिफरन्शिएट. ddx ऑफ लॉग w इज इक्वल ddx ऑफ 10 रेस टू द पॉवर एक्स इंटू लॉग ऑफ एक्स. लॉग w मी 1 अपॉन w ची x dw बाय dx. इथे काय यूज करायचा प्रॉडक्ट रूल. फर्स्ट फंक्शन टू डेरिवेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन डेरिवेटिव्ह ऑफ फर्स्ट dw बाय dx w चं ट्रान्सफर 10 रेस टू द पॉवर x लॉग x ची डेरिवेटिव्ह 1 अपॉन x प्लस लॉग x 10 रेस टू द पॉवर x ची डेरिवेटिव्ह 10 रेस टू द पॉवर x इंटू लॉग ऑफ 10 dw बाय dx. इथं कशाची व्हॅल्यू पुटअप केली w ची कशावरून इक्वेशन 6 वरून x raised to the power 10 raised to the power x 10 raised to the power x upon x plus 10 raised to the log of 10 into log of x.
इक्वेशन 3 वरून du बाय dx ची व्हॅल्यू इक्वेशन 5 वरून dv बाय dx ची व्हॅल्यू इक्वेशन 6 वरून इक्वेशन 7 वरून dw बाय dx ची व्हॅल्यू कुठं पुटअप केली इक्वेशन 1 मध्ये. मी फ्रॉम इक्वेशन 1, 3, 5 अँड 7 dy बाय dx 10 raised to x raised to the power x into log of 10 raised to x raised to the power x into 1 plus log x plus x raised to the power x raised to the power 10 into x raised to the power 9 plus 10x raised to 9 into log of x plus x raised to 10 raised to the power x 10 raised to x upon x plus 10 raised to x into log of 10 into log of x. That's a dy by dx. dy by dx. Understand? समजलेला प्रॉब्लेम. आजचे प्रॉब्लेम समजले. प्रॉब्लेम मोठे होते आजचे. प्रत्येक प्रॉब्लेम हे मोठं होतो. बरोबर आहे. व्यवस्थित हे करायचं आहे. बाकी नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ. व्यवस्थित अभ्यास करा. फॉर्म्युला पाठांतर झालेच ना ते सांगायची गरज नाही आहे. ओके. नाउ रेडी.